नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज एका वेगळ्या गोष्टीवर आपण डिस्कशन करणार आहेत. काही विद्यार्थी आणि काही पालकांचे कॉल येत आहेत की सर रीनीट म्हणजे नीटची एक्झाम डबल होणार आहे का, अशा अनेक चर्चा ऐकलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टमध्ये देखील काही PIL दाखल झालेल्या होत्या आणि त्याचा देखील रिझल्ट आलेला आहे. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठल्या गोष्टीनं PIL दाखल केलेलं होतं याचा थोडासा आपण सिनेरिओ पाहणार आहे. आता इथे बघा, टाइम्स ऑफ इंडियाचं एक आर्टिकल आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. नीट यूजी पेपर लीक. आता दोन गोष्टी घडल्या होत्या, एक झाले पेपर लीक आणि काही सेंटरवरती काय झाले, पेपर डिस्ट्रीब्युशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. मग या गोष्टीबद्दल काय सांगितले बघूया. सुप्रीम कोर्ट टू एक्झामाइन ऑन नीट यूजी क्वेश्चन पेपर लीक रिजेक्ट्स PIL फॉर फ्रेश एक्झाम और रिझल्ट स्टे. दोन गोष्टी बघा, म्हणजे एक फ्रेश एक्झाम रिजेक्ट केलेल्या, म्हणजे तुमची नीटची एक्झाम फ्रेशली होणार आहे का, सर्व विद्यार्थ्यांचे जे 23 ते 24 लाख बसलेले होते तर ती होणार नाहीये. आणि दुसरी एक गोष्टीवर PIL दाखल केलेला होता की रिझल्ट वर स्टे आणा म्हणून, पण सुप्रीम कोर्टाने ते देखील सांगितले की रिझल्ट वर स्टे येणार नाही. आणि आता सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या देखील लागलेल्या, हे रिझल्ट थोडासा जूनच्या नंतर पुढे ढकललेला आहे, म्हणजे हा रिझल्ट. त्याच्यामुळे नीटचा रिझल्ट ऑफिशियली लवकरात लवकर म्हणजे 14 जून पर्यंत डिक्लेअरच होणार आहे. फक्त पुढे काय दाखवलंय, सिटिंग इम्पॅक्ट ऑन म्हणजे त्याच्याबद्दलही सांगितलं नाही. लीक अंडरमाइन्स मेरिट बेस्ड ऑन सिलेक्शन फॉर मेडिकल कॉलेज फेवरिंग सम ओव्हर ऑनेस्ट कॅन्डिडेट्स. बघा अजून पुढे काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्ट ऑन फ्रायडे अग्री टू एंटरटेन अ PIL अलाइंग इन्सिडेंट्स ऑफ क्वेश्चन पेपर लीक इन द पॅन इंडिया नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट कंडक्टेड बाय द NTA. ठीक आहे, आणि रिजेक्टेड PIL ऑन फ्रेश एक्झाम. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय, फ्रेश एक्झामवर रिजेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे, स्टे आणा म्हणून सांगितलेलं होतं रिझल्ट वरती, तो देखील रिजेक्ट केलेला आहे. फक्त एंटरटेन कुठल्या गोष्टीबद्दल केलेला आहे, जो पेपर लीक झालेला आहे. जसे नीट ही खूप मोठी एक्झाम आहे, NTA ने एक्झाम कंडक्ट देखील केलेली, 23 ते 24 लाख विद्यार्थी बसलेले होते. पण एवढ्या सर्व गोष्टींमधून पेपर लीक झाला होता का? हो, 100% लीक झालेला होता. याचे काही एव्हिडन्स देखील त्यांना सापडले आहेत आणि त्याच्यावर चौकशी देखील सुरू झालेली आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे 5 मेला जी नीटचा पेपर होता, तर काही 8 ते 10 तास आधी पेपर त्यांच्याकडे होता. ऍज इट इज क्वेश्चन सेम टू सेम आलेले होते, असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या गोष्टीवरून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. असं होणं खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण की अनेक विद्यार्थ्यांनी 2-3 वर्षापासून मेहनत केलेली आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील तेवढेच कष्ट घेतलेले होते. अशा गोष्टी घडणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. परंतु आता यातून होऊ काय शकतं, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की डबल नीटची एक्झाम होईल का, तर झाली तर होईल, परंतु त्याच विद्यार्थ्यासाठी होईल जिथे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. काही सेंटरवरती चुकीचा क्वेश्चन पेपर डिस्ट्रीब्यूट झालेला होता, तिथे डबल एक्झाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये सर्वात जास्त लीक पेपर झालेला आहे, त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घडलेलं आहे. तर या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर ते प्रूव्ह झालं तर त्या सेंटर आणि त्या भागातल्या विद्यार्थ्यांची डबल एक्झाम होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. परंतु बाकी विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे, या न्यूजकडे लक्ष देऊ नका. त्यासाठीच मी तुमच्यासमोर ही गोष्ट घेऊन आलेला आहे. डबल नीटची एक्झाम सर्व विद्यार्थ्यांची होणार नाही. आणि रिझल्टवर काही स्टे येणार आहे का? बिलकुल नाही. रिझल्ट देखील सांगितलेल्या टाइमवर म्हणजे 14 जूनला NTA ने डेट दिलेली आहे, तर त्या टाइमवरच रिझल्ट देखील लागणार आहे. या रिलेटेड महत्वाचं अपडेट आलं ते देखील मी तुमच्यासमोर घेऊन येईल मित्रांनो. थँक्यू.